सिंपल अँड इफेक्टिव्ह एज्युकेशन या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 11मधील फिजिक्स सब्जेक्टमधील युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक पाहूयात. हा टॉपिक मी 3 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पार्ट बघूयात. ठीक आहे. विद्यार्थ्यांनो किंवा स्टुडंट्स, सब्जेक्ट कोणताही घेतला तर स्टडी करण्यासाठी डिफिकल्ट नाही. आपण फक्त आपल्या परीक्षेपुरता एक्झामपुरता अभ्यास करायचा आहे असा विचार नाही करायचा. आपल्याला ती कन्सेप्ट लाईफ टाईम उपयोगी पडणार आहे किंवा ह्याचा आपल्याला प्रॅक्टिकली उपयोग करायचा आहे असा विचार करून आणि एकदम आपल्याला समजेल अशा सिंपल लँग्वेजमध्ये त्याचा अर्थ समजून घेऊन त्याचं मिनिंग समजावून घेऊन अभ्यास केला तर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक कन्सेप्ट एकदम इझी आहे. त्या पद्धतीनं स्टडी करायचं आपण. ठीक आहे. आज आपण पहिल्यांदा या टॉपिकमध्ये युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक आपण घेणार आहोत. त्यातला पार्ट फर्स्टमधील आपण स्टडी करूया. फिजिक्स. जनरली आपण फिजिक्स म्हणजे काय हे पाहू. फिजिक्स इज ए क्वांटिटेटिव्ह सायन्स वेअर वी मेजर सम फिजिकल क्वांटिटीज सच एज लेंथ, मास, प्रेशर, व्हॉल्यूम ॲटसेट्रा. फिजिक्स हे काय आहे तर क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणलं की आपण काय करणार आहे, क्वांटिटीज मेजर करणार आहे. ठीक आहे. जसं की लेंथ, मास, प्रेशर, व्हॉल्यूम ॲटसेट्रा. फॉर मेजरमेंट म्हणजे आपल्याला मेजरमेंट करायचे असेल तर प्रत्येक नेहमी आपल्याला माहिती आहे व्हॉट वी नीड अ डिव्हाइस अँड अ युनिट. फॉर एक्झाम्पल लेंथ मेजर करायची असेल आपल्याला स्केल पाहिजे. त्यानंतर त्याचं युनिट म्हणजे आपण कशामध्ये मेजर करणार. सपोज 3, 4 असं जर क्वांटिटी आली तर ते कशामध्ये लेंथ असणार, मीटरमध्ये. दॅट इज नथिंग बट युनिट. ठीक आहे. मग आता फिजिक्स क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. वी मेजर फिजिकल क्वांटिटी. मग ह्या फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय तर the quantity that can be measured. The quantity that can be measured is called as physical quantity. For example, length, mass, time, temperature consider करू शकतो, velocity, speed. These all are the physical quantity. म्हणजे काय, the quantity that can be measured. Any quantity आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल बघितलं, लेंथ, मास, टाइम ॲटसेट्रा. त्यानंतर युनिट म्हणजे काय बघू आपण. व्हॉट इज युनिट. द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ए युनिट. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं, मीटर, किलोग्रॅम, सेकंड. रेफरन्स स्टँडर्ड, मीटर हे स्टँडर्ड, किलोग्रॅम स्टँडर्ड, यू सेकंड. कशासाठी, लेंथ मेजर करायची झाली तर मीटरमध्ये आपण, मास म्हटलं तर किलोग्रॅम, टाईम म्हटलं तर सेकंड. ठीक आहे. मग हे जे आहे रेफरन्स स्टँडर्ड त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर त्या फिजिकल क्वांटिटीचं काय असणार आहे, युनिट असणार आहे. नेक्स्ट वन मेजरमेंट. आपण मेजरमेंट करतो म्हणजेच काय, द कम्पॅरिझन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी विथ इट्स स्टँडर्ड युनिट इज कॉल्ड ॲज मेजरमेंट. फॉर एक्झाम्पल जर बघायचं आपण लेंथ मेजर करतो. इफ द लेंथ इज 5 मीटर देन मीटर हे काय तर युनिट झालं स्टँडर्ड आणि 5 ही काय झाली त्याची व्हॅल्यू झाली. म्हणजेच हे आपण फिजिकल क्वांटिटी 5 ही जी आलेली आहे आपण काय करतोय, मीटरमध्ये मेजर करतोय. द कम्पॅरिझन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी विथ इट स्टँडर्ड युनिट देन दॅट इज नथिंग बट मेजरमेंट म्हणतो. म्हणजेच 5 मीटर या मीटर हे काय झालं, युनिट झालं अँड 5 ही व्हॅल्यू झाली कशाची, व्हॅल्यू ऑफ लेंथ. देन दॅट इज 5 मीटर इज हे काय झालं तर मेजरमेंट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघू आपण, सिस्टीम ऑफ युनिट्स. द कॉमन सिस्टीम ऑफ युनिट्स यूज्ड इन मेकॅनिक्स आर ॲज बिलो. ठीक आहे. देर आर 4 सिस्टीम्स ऑफ युनिट्स, CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, FPS सिस्टीम अँड SI सिस्टीम. ठीक आहे. मग आता CGS सिस्टीम म्हणजे ह्या कशावरती डिवाइड केलेल्या आहेत तर इन CGS, MKS, FPS अँड SI सिस्टीम लेंथ, मास अँड टाईम इन विच युनिट मेजर केलेलं आहे त्यावरती डिपेंड्स आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. मग इन CGS सिस्टीम लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन ग्रॅम अँड टाईम इज मेजर्ड इन सेकंड. त्यानंतर इन MKS सिस्टीम लेंथ इज मेजर्ड इन मीटर, M फॉर मीटर, मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम, K फॉर किलोग्रॅम घेतो आणि टाईम टाईम इज मेजर्ड इन सेकंड, S फॉर सेकंड घेतो. इन FPS सेम लेंथ कशामध्ये, फूटमध्ये, मास कशामध्ये, पाऊंड अँड टाईम इज मेजर्ड इन सेकंड. अँड नाव फोर्थ सिस्टीम इज SI सिस्टीम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स आपण म्हणू शकतो.
बिफोर 1971 डिफरंट कंट्रीज वेर युझिंग डिफरंट सिस्टीम फॉर मेजरमेंट. म्हणजे बिफोर 1971च्या आधी वेगवेगळ्या देश जे आहेत, वेगवेगळे कंट्रीज आहेत, ते काय करायचे तर हे वेगवेगळे सिस्टीम्स आहे, CGS, MKS, FPS हे म्हणजे यूज करायचे मेजरमेंटसाठी. बट इन 1971 इन अ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑलमोस्ट ऑल कंट्रीज ॲक्सेप्टेड अ सिंगल सिस्टीम नोन ॲज SI सिस्टीम ऑफ युनिट्स. 1971मध्ये जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेण्यात आली त्याच्यामध्ये ऑल कंट्रीजनी एकच सिस्टीम ॲक्सेप्ट केली की त्याला काय म्हटलेलं आहे तर SI सिस्टीम ऑफ युनिट्स, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे ऑल कंट्रीज ॲक्सेप्टेड दॅट सिस्टीम ऑफ युनिट्स फॉर द मेजरमेंट. देअरफॉर दिस इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स अँड दिस इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स इज नोन ॲज आपण काय म्हणतो त्याला SI युनिट्स. आपण पुढं बघूयात SI युनिट्समध्ये कोणकोणते म्हणजे क्वांटिटीजला कोणतं युनिट ॲक्सेप्ट केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे युनिट्स वापरले जायचे, सिस्टीम्स युनिट्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स यूज केले जायचे. पण हे मग प्रत्येक जर आपल्याला कन्व्हर्जन करावं लागायचं मग त्याच्यासाठी हे काय 4th सिस्टीम आहे ती प्रत्येक ऑल कंट्रीजनी ॲक्सेप्ट केलेली आहे. दॅट इज नथिंग बट SI सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. मग त्यानंतर पुढं आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बघितलं आपण. व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड. मग आता फक्त फॉर सिम्पली डिवाइड केलेली आहे फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. डेफिनेशन लक्षात घ्या. द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे. आणि याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं लेंथ, मास अँड टाईम. म्हणजे अशी क्वांटिटी द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स म्हणजे जर ती मेजर करायची असेल तर त्याला दुसरी क्वांटिटी पाहिजे किंवा ती कशा दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाही. ठीक आहे. आणि द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल स्पीड, मोमेंटम, फोर्स ॲटसेट्रा. म्हणजे अशी क्वांटिटी द क्वांटिटी की जी मेजर करण्यासाठी आपल्याला दुसरी क्वांटिटी लागते तर त्याला म्हणायचं आपण डिराइव्ड क्वांटिटी. आता ह्याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं आपण लेंथ म्हणतो किंवा आपण हाईट जर मेजर करायची असेल तर आपल्याला आपलं वजन माहीत पाहिजे. असं काय कंपल्शन आहे का? नाही. किंवा किती वाजलेत, टाईम काय झालं ह्याची गरज आहे का? नाही. म्हणून लेंथ हे काय झालं तर डिफरंट आपल्या आपण ॲक्च्युअल मेजर करू शकतो. त्याला मास पाहिजे, टाईम पाहिजे, किती वेट आहे ते बघायची काही गरज नाही. दॅट इज नथिंग बट फंडामेंटल क्वांटिटी. किंवा आपण जर मास म्हणजे एखादं वजन वस्तुमान जर बघायचं म्हटलं आपल्याला तर त्याची लांबी किती, किती टाईम झाला आहे हे बघायची गरज आहे का? नाही. टाईम बघायचं म्हटलं तर आपण सिम्पली टाईम सांगू शकतो. त्याला लेंथ आपली किती, आपली हाईट किती, काहीही गरज नाही. दॅट इज नथिंग बट फंडामेंटल क्वांटिटी. आता डिराइव्ड क्वांटिटीचं उदाहरण बघायचं म्हटलं स्पीड. आता जर आपल्याला स्पीड मेजर करायचं असेल तर आपल्याला काय लागणार डिस्टन्स पाहिजे किंवा किती टाईममध्ये किती डिस्टन्स कव्हर केले. 2 क्वांटिटी लागते. म्हणजे स्पीड मेजर करायचं असेल तर ते डिस्टन्स आणि स्पीडवरती डिपेंड म्हणजे टाईमवरती डिपेंड आहे. तसंच मोमेंटम म्हटलं मास आणि व्हेलॉसिटी. म्हणजे मास पण माहीत पाहिजे, त्याचं व्हेलॉसिटी पण म्हणजे माहीत पाहिजे. म्हणजे आपण ते काय म्हणणार ती मोमेंटम क्वांटिटी मेजर करणार. त्यानंतर फोर्स जर बघायचं म्हटलं तर मास माहीत पाहिजे, ॲक्सेलरेशन माहीत पाहिजे. देअरफॉर दीज 3 म्हणजे फॉर एक्झाम्पल्स हे काय आहे तर कशाचे आहेत तर डिराइव्ड क्वांटिटीचे. आणि हे कशाचे फंडामेंटल क्वांटिटीचे लेंथ, मास अँड टाईम. म्हणजे इन सिम्पल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटी अँड द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटी कशासाठी फॉर देअर मेजरमेंट दीज आर फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. मग आता सिम्पली फंडामेंटल युनिट काय येणार द युनिट युज्ड फॉर फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट्स काय येणार द युनिट्स यूज टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे जे फंडामेंटल क्वांटिटीज त्याचे युनिट्स काय झाले फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट्स काय झाले तर डिराइव्ड युनिट्स झाले. सिम्पल. ठीक आहे. त्यानंतर पुढं आता आपण बघितलं SI युनिट्स सिस्टीम ऑफ बघितले आपण युनिट्स. ते मग ह्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स आणि सिम्बॉल. मग आता कोणकोणते आहेत फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याचे SI युनिट्स इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड किंवा ऑल कंट्रीजने ॲक्सेप्ट केलेले युनिट्स आणि फंडामेंटल क्वांटिटीज बघूयात आपण. देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. फर्स्ट वन लेंथ, नेक्स्ट मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, thermodynamic temperature, amount of substance and luminous intensity. These are 7 fundamental quantities म्हणजे which do not depends on any other quantity for their measurement. ठीक आहे. मग हे 7 मेन बेसिक फंडामेंटल क्वांटिटी आहेत.
मग ह्याच्या लेंथचं पहिलं सिम्बॉल बघूया, म्हणजे लेंथ, मास, टाईम ह्याच्यासाठी आपण सिम्बॉल कोणता यूज करतोय. त्यानंतर त्याचं युनिट बघूया आणि हे युनिटचं ॲब्रिव्हिएशन बघूया आपण. ठीक आहे. आता लेंथचं सिम्बॉल काय आहे तर लेंथ आपण डिनोट कशाने करणार, लेंथ, कन्फ्यूज होऊ नका ॲब्रिव्हिएशन आणि सिम्बॉलमध्ये. हे जे युनिट आहे त्याचं शॉर्ट ॲब्रिव्हिएशन यम हे जे आहे हा कॉलम आहे. सिम्बॉल हे कशाचं, क्वांटिटीचा सिम्बॉल आहे कन्सिडर. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये लेंथचं सिम्बॉल यल घेतोय. युनिट लेंथचं काय असणार आहे, मीटर असणार आहे. आणि यम स्मॉल यम डिनोट करतोय आपण. मास काय आहे, स्मॉल यम सिम्बॉल, युनिट त्याचं किलोग्रॅम, केजी. टाईम सिम्बॉल स्मॉल टी घेतो, युनिट सेकंद. ॲब्रिव्हिएशन यस. इलेक्ट्रिक करंट कॅपिटल आयने आपण इंडिकेट करतो इलेक्ट्रिक करंट, आणि त्याचं युनिट जे आहे ते ॲम्पियर आहे. ॲम्पियर हे सायंटिस्ट आहे, दॅट इज देअरफॉर हे जे आहे त्याचं ॲब्रिव्हिएशन दॅट इज कॅपिटल ए कन्सिडर, म्हणजे करंटचं युनिट ॲम्पियर कॅपिटल ए. थर्मोडायनॅमिक टेम्परेचर सिम्बॉल कॅपिटल टी आहे, त्याचं युनिट केल्विन आहे. केल्विन इज ऑल्सो सायंटिस्ट, देअरफॉर दिस के इज कॅपिटल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स सिम्बॉल त्याचा त्या क्वांटिटीचा एन आहे, त्याचं युनिट आहे ते मोल आहे, त्याचं ॲब्रिव्हिएशन MOL मोल. ल्युमिनस इंटेन्सिटी सिम्बॉल आय बेसला व्ही आणि युनिट कॅन्डेला, आणि ॲब्रिव्हिएशन त्याचं युनिटचं काय आहे तर CDने इंडिकेट करतो. ठीक आहे. जनरली लक्षात ठेवा फक्त देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज, लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. लेंथ इज मेजर्ड इन मीटर, मास किलोग्रॅम, टाईम सेकंद, इलेक्ट्रिक करंट ॲम्पियरमध्ये मेजर करतो, टेम्परेचर केल्विनमध्ये, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये. ठीक आहे. दीज आर दी क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज, अँड दीज आर दी फंडामेंटल युनिट्स. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पुढचा आपण बघूया. आता आपण फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या, आपल्याला पुढं डिराइव्हड क्वांटिटी ज्या आहेत त्या बघायच्या. त्याच्यासाठी अगोदर आपण काय करून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये जो काय आहे फरक, डिफरन्स आहे तो पाहूया. ठीक आहे. मग आता डिस्टन्स, व्हॉट इज डिस्टन्स? डिस्टन्स इज ए टोटल लेंथ कवर्ड बाय ए ऑब्जेक्ट. आता ही डायग्रॅमवरून तुम्ही लक्षात घेऊ शकता. सपोज हे ऑब्जेक्ट जो आहे तो ए या पोझिशनला आहे आणि त्याला बी या पोझिशनपर्यंत जाणार आहे. ही जर या पाथनी गेला असा, रेड कलर जी डॉटेड लाईन आहे तर हे टोटल जे लेंथ आहे, ही जे टोटल लेंथ आहे हे जे म्हणजे काय झालं तर डिस्टन्स झालं. म्हणजेच काय, इट इज ए टोटल लेंथ कवर्ड बाय ऑब्जेक्ट. पूर्ण जे हे डॉटेड लाईन आहे कोणत्या पाथनी गेला ते पूर्ण कन्सिडर केलं आपण लेंथ, तर हे काय झालं तर डिस्टन्स आहे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मग इट इज लेंथ बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्ट किंवा बॉडी म्हणू शकतो. ठीक आहे. हे जी ए पॉईंट आहे, ए ऑब्जेक्ट, आणि ही बी पोझिशन त्या ऑब्जेक्टची, तर ह्या दोन्हीतलं डायरेक्ट जे डिस्टन्स आहे किंवा डायरेक्ट जे लेंथ आहे हे काय झालं तर डिस्प्लेसमेंट म्हणायचं. म्हणजे इट इज ऑल्सो अ लेंथ, बट कुठली तर इनिशियल आणि फायनल पोझिशनमधली, हे डायरेक्ट काय झालं तर डिस्प्लेसमेंट झालं. मग आता याच्यावरून आपण लक्षात, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय तर ह्याला आपण डायरेक्शन कन्सिडर केली का नाही, मेजर करताना लेंथ जशी जाईल तसं आपण काय केलं, मेजर केलं. आणि डिस्प्लेसमेंट कसं केलं, डायरेक्ट एका डायरेक्शनने, म्हणजे वेक्टर क्वांटिटी. म्हणजे हे जे झालं ते डिस्प्लेसमेंट, डायरेक्ट जे इनिशियल आणि फायनल पोझिशनमधली लेंथ आहे ही डिस्प्लेसमेंट, आणि ही टोटल जे लेंथ कवर म्हणजे पाथ कवर करताना जी लेंथ आहे ती म्हणजे काय डिस्टन्स झालं. म्हणजे इन शॉर्ट डिस्टन्स हे काय तर टोटल लेंथ कवर्ड बाय ऑब्जेक्ट, आणि डिस्प्लेसमेंट हे काय तर लेंथ बिटवीन इनिशियल आणि फायनल पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. आणि डिस्टन्स हे काय आहे तर स्केलर क्वांटिटी, इट डज नॉट रिक्वायर डायरेक्शन फॉर मेजरमेंट. आणि डिस्प्लेसमेंट ही काय आहे तर व्हेक्टर क्वांटिटी, इट कन्सिडर किंवा इट रिक्वायर्स डायरेक्शन फॉर मेजरमेंट. ठीक आहे. हे झालं. मग आता ह्या डिराइव्हड क्वांटिटी कोण, जसं आपण मगाशी फंडामेंटल क्वांटिटी 7 बघितल्या. फॉर एक्झाम्पल म्हणून डिराइव्हड क्वांटिटीमध्ये आपण 2 एक्झाम्पल्स बघूयात. स्पीड. स्पीड काय तर इट इज डिस्टन्स कवर्ड पर युनिट टाईम. म्हणजे पर टाईमला किती डिस्टन्स कव्हर केलं हे म्हणजे काय तर स्पीड. म्हणजेच फॉर्म्युला कसा घेतो, पर युनिट टाईम म्हणजे काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स, डिस्टन्स घेतलं पर डिवायडेड बाय घेतलं युनिट काय म्हणजे टाईम घेतलं.
डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम किंवा द रेशो ऑफ डिस्टन्स टू द टाईम असंही म्हणू शकतो आपण. स्पीड डिस्टन्स पर युनिट टाईम. आता हे जे युनिट कसं डिराईव्ह करणं सिम्पल आहे. जस्ट डिस्टन्सचं युनिट सेपरेटली हा तुम्ही काय आहे, डिस्टन्स म्हणजेच काय तर लेंथ आहे. म्हणजेच लेंथ मेजर कशामध्ये आपण करतो, मीटरमध्ये. आणि टाईम कशामध्ये मेजर करतो, सेकंड. झालं, मीटर डिवायडेड बाय सेकंड. किंवा हेच आपण रीड म्हणजे कसं वाचतो आपण, मीटर पर सेकंद. स्पीड इज स्केलर क्वांटिटी. स्केलर कसं आपण डिस्टन्स काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी. इट डज नॉट रिक्वायर डायरेक्शन. देअरफॉर distance is scalar quantity and derived speed is also काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी. इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. म्हणजे फक्त मॅग्निट्यूड म्हणजे फक्त नंबर, डायरेक्शन नाही म्हणतोय आपण. व्हेलॉसिटी बघा, व्हेलॉसिटी हे काय झालं तर सेम, फक्त काय तर डिस्टन्सच्या जागेला डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इज अ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. फॉर्म्युला काय येणार, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. चेंज इन पोझिशन आपण बघतो इनिशियल अँड फायनल पोझिशनमध्ये काय, दॅट इज नथिंग बट चेंज इन पोझिशन आणि चेंज इन टाईम, हाऊ मच टाईम रिक्वायर्ड फॉर दॅट डिस्प्लेसमेंट. आणि हे झालं युनिट कसं डिराईव्ह सेम करायचं. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय तर लेंथच आहे, फक्त ती इनिशियल आणि फायनल पोझिशनमधली डायरेक्ट लेंथ आहे. मग तेच लेंथ आपण मेजर कशामध्ये करतो तर मीटरमध्ये. आणि पर टाईम कशामध्ये मेजर करतो, सेकंड. आणि जसं डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी म्हणतो आपण, व्हेलॉसिटी इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. इट हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. ठीक आहे, म्हणजे फक्त स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये काय आहे, स्पीड डिस्टन्स पर युनिट टाईम आणि व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. युनिट ऑफ बोथ क्वांटिटीज सेम आहे, मीटर पर सेकंड. नॉट फॉर कन्फ्युजन. नेक्स्ट वन, सप्लिमेंटरी फंडामेंटल युनिट्स. आपण पाहिलं फंडामेंटल युनिट्स, SI युनिट त्याचे बघितले किंवा डिराइव्ड क्वांटिटीज बघितली. बट आणखी वन मोर दॅट सप्लिमेंटरी फंडामेंटल युनिट्स आहेत. त्यामध्ये रॅडियन अँड स्टेरेडियन्स आर टू सप्लिमेंटरी फंडामेंटल युनिट्स अँड इट मेजर्स प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल रिस्पेक्टिवली. मेन सप्लिमेंटरी क्वांटिटीज कोणत्या, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. सप्लिमेंटरी क्वांटिटी, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. मग त्याचे युनिट्स काय तर रॅडियन प्लेन अँगलचं आणि सिम्बॉल RAD, आणि सॉलिड अँगल स्टेरेडियन स्मॉल s r कन्सिडर. ठीक आहे, मग आता हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल फॉर्म्युला घ्या. प्लेन अँगलसाठी रेशो ऑफ सबस्टेंडेड आर्क लेंथ ऑन सर्कल टू द रेडियस. ठीक आहे, मग हे जे आर्क लेंथ आहे L, पार्टिकल सपोज दिस टू दिस पॉईंट मूव्ह झाला. ठीक आहे, आणि सर्कल ड्रॉ केला आपण, हा पॉईंट सर्कल सेंटर झाला. ही जी रेडियस आहे पॉईंट पार्टिकलपर्यंतचा दॅट इज R, आणि ही जी आर्क लेंथ कवर केलेली आहे दॅट इज नथिंग बट L. आणि हे जर L डिवायडेड बाय R हा जर रेशो आहे आर्क लेंथचा टू द रेडियस दॅट इज नथिंग बट दी प्लेन अँगल. अँड सर्कल हॅज द 2π रॅडियन्स. ठीक आहे, आणि सॉलिड अँगल जर कन्सिडर केला आपण, प्लेन सर्कल येणार फक्त. आणि सॉलिड अँगलमध्ये काय म्हणतो आपण, स्पियर म्हणा किंवा आपण बॉल कन्सिडर करतो, किंवा आपण आईस्क्रीमचा कोन. हे जर डायग्राम आपण त्याचा जर एरिया तेवढाच पोर्शन घेतला तर आईस्क्रीमचा कोनचं जर उदाहरण घ्यायचं झालं आपण, तर हे रेशो ऑफ सबस्टेंडेड एरिया ऑन अ स्पियर टू द रेडियस स्क्वेअर. म्हणजेच हे जे आहे सॉलिड अँगल ओमेगा इज इक्वल टू कॅपिटल A, जेवढा एरिया सबस्टेंड केलेला आहे त्या बॉडी, आणि डिवायडेड बाय टू द R स्क्वेअर. रेडियस सेंटरपासूनचे जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअर दॅट इज नथिंग बट ओमेगा सॉलिड अँगल एरिया डिवायडेड बाय R स्क्वेअर. आणि स्पियर ॲज 4π स्टेरेडियन्स, कारण की एरिया ऑफ सर्कल 4π R स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर, दॅट R स्क्वेअर गेट कॅन्सल, दॅट इज ओमेगा इज इक्वल टू ओनली 4π स्टेरेडियन्स. जस्ट इन सिम्पल remember that supplementary quantities, there are two supplementary quantities, plane angle, solid angle, and unit of plane angle is radian, solid angle's unit is steradian, and plane angle that is theta is equal to arc length divided by radius. Yeah, and that is nothing but 2π radius, and solid angle omega is equal to area subtended to divided by the radius square, and sphere has 4π steradius. In simply remember these things. Okay, next one in this video's point is rules and convention for writing SI units and their symbols. आता हे जे some rules आहेत कशासाठी आपण म्हणतो SI units लिहिण्यासाठी and their symbols. ठीक आहे,
द युनिट्स फर्स्ट रूल बघूया. द युनिट्स नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट आर नॉट रिटन विथ अ कॅपिटल इनिशियल लेटर. द युनिट्स नेम्ड आफ्टर सायंटिस्ट म्हणजे सायंटिस्ट जर एखाद्या युनिट म्हणजे डिराइड आपण म्हणतो द युनिट्स नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट आर नॉट रिटन विथ कॅपिटल इनिशियल लेटर. फॉर एक्झाम्पल आपण न्यूटन, हेनरी, वॅट हे जे म्हणतो आपण हे जर लिहायचं म्हटलं तर हे जरी सायंटिस्टचं नेम असलं तरी पण हे एन काय लिहित नाही आपण, कॅपिटल नाही लिहित. किंवा हेनरी हे पण सायंटिस्टच आहेत पण हे कॅपिटल न लिहिता आपण काय लिहितो स्मॉल. टोटल म्हणजे होल नेम जर हे लिहायचं म्हटलं न्यूटन, हेनरी अँड वॅट हे डब्ल्यू सुद्धा आपण कॅपिटल न लिहिता काय लिहितो स्मॉल लिहितो. द युनिट्स नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट आर नॉट रिटन विथ अ कॅपिटल इनिशियल लेटर. फर्स्ट रूल. सेकंड रूल बघूया. द सिम्बॉल्स ऑफ द युनिट्स नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट शुड बी रिटन बाय द कॅपिटल. म्हणजे जो सिम्बॉल आपण यूज करणार आहे हे काय झालं टोटल हे युनिट झालं म्हणतो आपण. ते सिम्बॉल म्हणजे युनिटचं सिम्बॉल जर म्हटलं तर आफ्टर सायंटिस्ट जर असेल तर ते मात्र कसं लिहायचं आपण, कॅपिटल लिहायचं. न्यूटनचं कॅपिटल एन, हेनरीचं कॅपिटल एच आणि वॅटचं म्हणजे हे दोनमध्ये डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या फक्त. द युनिट्स नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट आर नॉट रिटन विथ अ कॅपिटल इनिशियल लेटर. जरी हे युनिट पूर्ण टोटल जर लिहायचं म्हटलं तर हे सायंटिस्टचं नाव असलं तरी पण हे जे एन आहे किंवा हे जे एच आहे किंवा हे जे डब्ल्यू आहे ते कॅपिटल न लिहिता स्मॉल लिहितोय आपण. आणि नेक्स्ट सेकंडमध्ये काय सिम्बॉल आपण ह्याच्यामध्ये हे युनिट बघितलं आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये सिम्बॉल जर सिम्बॉल लिहित असेल तर मात्र काय लिहायचं आपण त्याचं इनिशियल लिहायचं ते पण कसं कॅपिटल लिहायचं. न्यूटन, त्यानंतर हेनरी, एच, डब्ल्यू, वॅट. ठीक आहे. त्यानंतर थर्ड रूल घ्या. स्मॉल लेटर्स आर युज्ड ॲज सिम्बॉल्स फॉर युनिट्स नॉट डिराइव्ड फ्रॉम अ प्रॉपर नेम. म्हणजे जर ते एखाद्या सायंटिस्टचं नाव नाही तर हे कसे लिहायचे, ऑलवेज स्मॉल लेटर्स. जसं की मीटर एम हे स्मॉल लिहायचं, के जी हे स्मॉल आहे, कॅपिटल लेटर्स नाही कारण की बिकॉज दे आर नॉट डिराइव्ड फ्रॉम द प्रॉपर नेम. फोर्थ घ्या. नो फुल स्टॉप और अदर पंक्च्युएशन मार्क्स शुड बी यूज विदिन और ॲट द एंड ऑफ द सिम्बॉल. म्हणजे जर आपण जे युनिट लिहिणार आहे त्याच्यामध्ये इथं मध्ये फुल स्टॉप और अदर पंक्च्युएशन शुड बी रिटन विदिन और ॲट दी सिम्बॉल्स. म्हणजे कुठलं पंक्च्युएशन आपण इथं पॉईंट मीटर नंतर म्हणजे युनिट लिहिल्यानंतर पॉईंट किंवा कॉमा असं काही सिम्बॉल्स किंवा पंक्च्युएशन अदर यूज नाही करायचे. ठीक आहे. त्यानंतर द सिम्बॉल्स ऑफ द युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. म्हणजे त्याचं प्लुरल फॉर्म घ्यायचा नाही. जसं की 10 kg फॉर एक्झाम्पलचं बघायचं म्हटलं आपण तर नॉट राईट ॲज किलोग्रॅम्स. येस त्याला प्लुरल जोडायचं नाही आपण. ठीक आहे. त्यानंतर 6 पुढचा रूल बघूया आपण. नेक्स्ट. वेन टेम्परेचर इज एक्सप्रेस्ड इन केल्विन द डिग्री साइन इज ओमिटेड. फॉर एक्झाम्पल असं नाही लिहायचं की 270 डिग्री केल्विन. जस्ट सिम्पली राईट दिस 273 केल्विन. इफ we have to write this in Celsius scale we can write 100 degree Celsius. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट रूल घ्या. सम स्पेस इज ऑलवेज टू बी लेफ्ट बिटवीन द नंबर अँड द सिम्बॉल ऑफ द युनिट्स अँड ऑल्सो बिटवीन द सिम्बॉल्स फॉर कंपाऊंड युनिट्स सच ॲज द फोर्स, मोमेंटम एटसेट्रा. सिम्पल आहे. एवढं मोठं जरी वाटत असलं तरी ते फक्त युनिट आणि क्वांटिटी जे आहे ठीक आहे नंबर 2.3 मीटर हा नंबर आणि हे जे युनिट आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे स्पेस पाहिजे. आणि आता जर आपण फोर्सचं युनिट बघायचं झालं तर किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर असं असेल तर मग हे प्रत्येक किलोग्रॅममध्ये स्पेस पाहिजे, मीटरमध्ये स्पेस पाहिजे, यसमध्ये सेकंड स्क्वेअर त्याच्यामध्ये पण स्पेस पाहिजे. ठीक आहे. असं डायरेक्ट संलग्न लिहितात त्याच्यामध्ये स्पेस पाहिजे. ओनली ॲक्सेप्टेड सिम्बॉल शुड बी युज्ड. म्हणजे जसं की एम्पियर इज रिप्रेझेंटेड ॲज कॅपिटल ए नॉट ॲज AMP. आपण आपल्याला पाहिजे म्हणून शॉर्टकट असा AMP असं नाही यूज करायचं. ॲक्सेप्टेड जे आहे ऑल इंटरनॅशनली दॅट सिम्बॉल्स आर ओनली युज्ड. म्हणजे एम्पियरसाठी कॅपिटल एच वापरायचं, सेकंडसाठी स्मॉल एसच वापरायचं, नॉट SEC. ठीक आहे. त्यानंतर 9th रूल. न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी शुड बी एक्सप्रेस्ड इन सायंटिफिक नोटेशन. जसं की आपण म्हटलं म्हणजे ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत म्हणजे फिक्स व्हॅल्यू ज्या आहेत कॉन्स्टंट ठीक आहे त्या कशा दिलेल्या सायंटिफिक नोटेशनमध्ये वापरायच्या यूज करायच्या. जसं की डेन्सिटी ऑफ मर्क्युरी 1.36 × 10⁴ kg पर मीटर क्यूब. जसं असं नाही लिहायचं की 13,600 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ठीक आहे. इन सायंटिफिक नोटेशन 1.36 × 10⁴ 10⁴ किलोग्रॅम पर मीटर क्यूब असंच यूज करायचं. ठीक आहे. दिस वेर
rules and conventions for writing the SI units. Simply units named after the scientist. ऑल म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा, जर पूर्ण टोटल युनिट असेल आणि ते पण सायंटिस्टचं नाव असेल तर इनिशियल लेटर शुड नॉट बी कॅपिटल. सेकंड वन, इफ सायंटिस्ट नेम अँड सिम्बॉल हे कसं पाहिजे तर कॅपिटल पाहिजे सिम्बॉल त्याचा युनिटचा. थर्ड वन इज स्मॉल लेटर्स यूज एज सिम्बॉल्स नॉट डिराइव्ड फ्रॉम दी प्रॉपर नेम. जर नेमपासून नसेल तर हे कसे पाहिजे स्मॉल लेटर्स पाहिजेत. फुल स्टॉप आणि पंक्च्युएशन शुड नॉट बी देअर आफ्टर द युनिट्स सिम्बॉल्स. अँड द सिम्बॉल्स ऑफ युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म नसायला पाहिजे. वेन टेम्परेचर कसं पाहिजे केल्विनमध्ये असेल तर डिग्री केल्विन डिग्री साईन शुड बी ओमिटेड. त्यानंतर नेक्स्ट सेवन्थ वन, स्पेस शुड बी ऑलवेज देअर बिटवीन नंबर अँड युनिट. आणि एट्थ वन इज ओनली ॲक्सेप्टेड सिम्बॉल शुड बी यूज्ड. अँड नाईन्थ वन इज न्यूमेरिकल व्हॅल्यू शुड बी एक्सप्रेस्ड इन सायंटिफिक नोटिफिकेशन. ठीक आहे, तुम्हाला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केलेला आपल्याला पाहायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.